आता सांगलीमध्ये आपण त्रिमूर्ती थिएटरच्या बाजूला एका ठिकाणी आलेले आहोत. तिथल्या नागरिकांनी आपल्याला बोलवलंय. दादा जरा नाव सांगा. मुजम्मिल महबूब कडलासकर. कडलासकर साहेब, या ठिकाणी तुम्ही मिस्त्री लोक दिसताय आणि तुमचे हा वर्कशॉप एरिया आहे. काय समस्या आहे म्हणून बोलवलंय? तर एक खाजगी जागा प्लॉट आहे आणि पाठीमागचा. पाठीमागचा आणि इथं ढासा आणि साप वगैरे असतात. बर. आणि तिथं परवा एक म्हातारी बैग मिळाली साप चावून वाजली. बर. म्हणजे या प्लॉटला स्वच्छ करण्यासाठी यापूर्वी तुम्ही कोणाला सांगितलं वगैरे? मालकाला सांगितलं होतं पण त्याने ऐकलेलं नाही. करतो असं नुसते. ओके. या ठिकाणची समस्या बघा, सांगली शहरामध्ये आयुक्त साहेब अनेक ठिकाणी ही समस्या आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेक वेळा ही मांडलेली आहे आणि माझ्या व्हिडिओची दखल घेऊन आयुक्त साहेब तुम्ही सुद्धा या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या SI लोकांची अगर सॅनिटरी सिनियर SI लोकांची वगैरे मिटिंग घेऊन आपण सूचना केलेली आहेत की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असे जे काही प्लॉट आहेत खाजगी, ते ताबडतोब स्वच्छ करण्यासाठी त्यांना आपल्या कायद्याप्रमाणे नोटीस लावा. पण आपल्या विभागाकडून त्या का लावल्या जात नाहीत याबाबत मी अनेक वेळेला प्रश्न केले, पण गेंड्याच्या कातडीसारखी परिस्थिती यांची निर्माण झालेली. त्यामुळे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की साहेब, या लोकांनी मांडलेली ही परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती ताबडतोब त्यांची जी काही समस्या आहे ती दूर व्हावी आणि या भागातील जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांना माझी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे, या लोकांना या समस्येतनं दूर करा. धन्यवाद.